म्हणजे सर खूप लोकांचं म्हणणं असतं की साखर खाल्ल्याने हा रोग होतो. तर ही डायबिटीस होण्यामागची मुख्य कारणे कोणती आहेत? हे पूर्णपणे म्हणजे असं कमी होत नसते का म्हणजे शुगर? होऊ शकतं ना सर. काही कडुलिंब, कारले, मेथी किंवा जांभूळ हे खरंच म्हणजे उपयोगी असतात का? रात्री उशिरापर्यंत जागल्याने काही म्हणजे परिणाम होतो का मधुमेहावर? बिलकुल होते ना सर, बिलकुल होते ना. आयुर्वेदिक आणि आधुनिक वैद्यक एकत्र येऊन काम करू शकतात का? नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे. तुम्ही पाहत आहात युवा राज्य न्यूज चॅनल. आज आपल्यासोबत डायबिटीज या विषयावर बोलण्यासाठी डॉक्टर संजय निलगिरे सर आहेत, ज्यांचं की हॉस्पिटल म्हणजे क्लिनिक हनुमानगड या ठिकाणी आहे. तर आज आपण सर्वप्रथम सर तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद सर. धन्यवाद. सर्वप्रथम सर, तुम्ही जे तुम्ही प्रॅक्टिस करता, तुमची ही प्रॅक्टिस आयुर्वेदा क्षेत्रामध्ये होते, तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कसे गेलात? सर माझं आयुर्वेदामध्ये शिक्षण झालेलं आहे आणि मग आता बाकीचे विषय पण आहेत, पण मी ह्याच्याबद्दल विचार केला की बाबा आजकाल डायबिटीज हा जो आहे फार झपाट्याने वाढणारा आजार आहे सध्या. म्हणजे जे 2021-11मध्ये तो जो समजा 11मध्ये जवळपास 61 मिलियन्स होतं, जे की 2021मध्ये 74 मिलियन झाले आणि 21च्या नंतर परत 26मध्ये 100 मिलियनपर्यंत पोहोचले. आता एवढी म्हणजे डायबिटीजचे पेशंट वाढलेले आहेत. म्हणजे वाढण्याची जी संख्या आहे ती वाढत आहे आता. त्याच्यामुळं मग मी ह्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे लोकांना अवेअर व्हावं आणि आपण त्याची ट्रीटमेंट करावी ह्याच्याबद्दल इकडे वळलेलं आहे. सर, जो आजकाल जो इतक्या वेगाने वाढतं त्याच्या मागे काही कारणे असतील ना? हो, बिलकुल कारणं आहेत. जे आजकाल म्हणजे लोकांची लाईफस्टाईल आहे ती सर्वात महत्त्वाचं ह्याला कारण आहे. म्हणजे की बिलकुलच हालचाल न करणे. आजकाल काय झालं की बैठे कामं दिवसभर, त्याच्यानंतर आजकाल टी व्हीचं प्रमाण पण खूप वाढलं आहे. स्क्रीनिंग, जसं की तुम्ही मोबाईल आहे, तर लोकांचं म्हणजे मॅक्झिमम जे आहे ह्या शारीरिक हालचाली कमी झाल्यात. कारण लहान मुलांचं खेळणं किंवा आपलं पण आता जागाच नाही राहिलं शहरामध्ये, त्याच्यामुळं मग काही माणूस म्हणजे काही करू शकत नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचं आहे की लाईफस्टाईल चेंज करणं आवश्यक आहे. तर त्याच्यानुसार म्हणजे डायबिटीजला कंट्रोलमध्ये आणता येते. सोबत काही आयुर्वेदिक औषधं आहेत जे की म्हणजे त्याला रिव्हर्स करू शकते. आता या आयुर्वेदामध्ये जे डायबिटीज मधुमेहाला काय नाव आहे? सर मधुमेहाला आपण प्रमेह आहे एक म्हणजे मेन नाव प्रमेह म्हणून आयुर्वेदामध्ये दिलं आहे. चरक म्हणा किंवा वाघभट म्हणून अशी आयुर्वेदाची एक संहिता आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख म्हणजे प्रमेह हा मेन केलेला आहे. पण चरकाचार्यांनी परत त्याच्यामध्ये मधुमेह हा प्रकार सांगलेला आहे, पण तो असाध्य सांगलेला आहे. तर त्याच्यामुळं प्रमेह एक कॉमनच नेम त्याला हे करावं लागेल आपल्याला. जसं की सर आता आपण बघतोय आताच्या काळामध्ये जेव्हा कोणाला डायबिटीज वगैरे झालं तर चेक म्हणजे हाताला असं पिन मारून किंवा रक्त काढून चेक केलं जातं बोटाला. हो, पूर्वीच्या काळी ते कसं तपासत होते, म्हणजे लोकांना कसं समजत हे होतं? महत्त्वाचा प्रश्न आहे सर. पूर्वी हे आजारच नव्हता सर. म्हणजे आता काय माहिती आहे का, आपण पहिले सगळे लोक हे चालण्यावरच भर होता. ते दिवसभर काम करायचे, त्याच्यामुळे हा आजार होता की नव्हता याबद्दल शंका आहे. बहुतेक नसेलच, कारण जो आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे प्रमेह हा, त्याचे लक्षण आणि ह्याचे लक्षणं फार डिफरंट आहे. तर त्याच्यामुळं मग ते प्रमेयाशी तुलना होऊ शकत नाही. पण जे आत्ताचे लक्षण आहेत त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करतो. म्हणजे सर खूप लोकांचं म्हणणं असतं की साखर खाल्ल्याने हा रोग होतो, पण आधीच्या काळी लोक तेवढी साखर खात नव्हते म्हणून हा रोग नसेल कदाचित. बिलकुल बिलकुल तसं म्हणता येईल. साखर म्हणण्यापेक्षा कोणचं पण गोड पदार्थ खाल्यावर आता साखर म्हणजे शुगर लेवल वाढत असते. म्हणजे गोड पदार्थामुळे तो वाढणं शक्य आहे, कारण गोड पदार्थामुळेच म्हणजे ब्लडमध्ये शुगर लेवल, आपण जसं की त्याला ग्लुकोज लेवल म्हणतो, ते वाढते, ते कॉमन आहे. जसे की सर आता कोणत्या व्यक्तीला जर डायबिटीज झाली तर तुम्ही जे सांगता, म्हणजे जसं की सांगता की ज्वारीची भाकरी खायची नाही किंवा कोणते फ्रूट्स असतील, खरंच की फ्रूट्स खाल्ल्याने पण शुगर वाढते किंवा ज्वारीची भाकरी खाल्ल्याने पण शुगर वाढते? नाही सर, म्हणजे असं थोडंसं स्पाईक येते त्याच्यामध्ये, पण म्हणजे थोड्या प्रमाणात जर खाल्लं तरी एवढं काही वाढत नाही ते. म्हणजे फ्रूट्स पण खाऊ शकतो आपण थोडेफार, पण फारच जर खाल्ले तर तू वाढणारच आहे. कारण ज्याच कसं आहे तो म्हणजे ॲक्च्युली ज्यांना शुगर झालेली आहे त्याच्या शरीरामध्ये एक सिस्टीम बिघडलेली असते की त्याच्यामुळं जे रक्तामधली साखर आहे ते वापरामध्ये येत नाही. ते वापरामध्ये न आल्यामुळं त्या माणसाची शुगर लेवल वाढलेली दिसत असते आपल्याला. सर, ही डायबिटीज होण्यामागची मुख्य कारणे कोणती आहेत? मुख्य कारणे म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स. हे आता आपण म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्र हे खूप चांगलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला फार मदत होते की म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स जो आहे म्हणजे त्याचं तुमचं पॅन्क्रियास काम करते
पॅन्क्रियास काम करते आणि पॅन्क्रियास इन्सुलिन सिक्रेट करत असते. पण जे इन्सुलिनचं कामच काय आहे की जे तुमचं ब्लडमधलं शुगर आहे ते तुमच्या बाकीच्या बॉडीला पोहोचवणे. म्हणजे एक पण तो समजा जरी वापरामध्ये येत नसेल त्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण झाला असं म्हणतो. सर जसे की आता आमच्या कानावर म्हणजे एक गोष्ट आलेली की टाईप 1 आणि टाईप 2 असतात ह्या डायबिटीज. बिलकुल. यामध्ये फरक काय असतो या दोन्हीमध्ये? सर टाईप 1मध्ये इन्सुलिन सिक्रिशन हे 0 असते, म्हणजे होतच नाही किंवा फार कमी असते. आणि टाईप 2 म्हणजे इन्सुलिन सिक्रिशन असते पण जे ब्लड शुगर आहे ती वापरामध्ये येत नाही. हे असं टाईप 1 आणि टाईप 2मध्ये होत असते. आणि टाईप 2 आहे हे रिव्हर्स होणे 99% शक्य आहे. टाईप 1 मात्र शक्य नाही. जसं की आता सर खूप लोकांना दैनंदिन जीवनामध्ये आता हे खूप धावपळीचं झालेलं आहे. हो. लोकांना ते समजत नाही किंवा ते दुर्लक्षित करतात ज्या गोष्टीकडे. तर त्या कोणत्या गोष्टी असतात की त्यांना ते शुगरच्या गोष्टी अशा डिनेट करतायत पण ते दुर्लक्षित करतायत? सर जसे की वारंवार लघवी येणे, थकवा येणे, चिडचिडपणा असणे, हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्याच्यामधून म्हणजे डायबिटीजची सुरुवात होऊ शकते. पण लोक आजकाल काय माहिती आहे का त्याच्याकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांचं अवेअरनेस आत्ता शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे सर. पण म्हणजे तर लोकांना वैद्यकीयदृष्ट्या हे नाही आहे, आणखी अवेअरनेस नाही आहे. आता तुम्ही बघा की आता वैद्यकीय सुविधा पहिल्यापेक्षा वाढलेल्या आहेत पण मृत्यूचं प्रमाण पण वाढतं. हो ना. म्हणजे याचं कारण काय की लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे. जसं की आपण बघतोय सर आधीच्या काळी म्हणजे पूर्ण आयुर्वेदावर चालायचं आणि आत्ताच्या केमिकल प्रोडक्ट्स पण मार्केटमध्ये आहेत आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट पण आहेत. पण आता लोक केमिकल प्रोडक्टपेक्षा आयुर्वेदिक प्रोडक्ट्सकडे वळत आहेत जास्त करून. आणि काही प्रमाणात लोकांना त्या आयुर्वेदिक प्रोडक्ट्सबद्दल म्हणजे ही एक भावना असते की ते खूप उशिरा रिझल्ट देतात. हे कितपत खरं आहे? सर कसं आहे माहिती आहे का, आता आपण कोणत्या पण गोष्टी हे औषधासारखेच असतात सर. म्हणजे आपण जे दररोज डेली जेवण करतो म्हणजे हे खाल्यामुळं तुमचं विटॅमिन ए वाढते, पिवळे फळे खाल्यामुळे हे असे होत असते, हे असं आपण ऐकतो. म्हणजे हे एक विज्ञानच आहे. म्हणजे आयुर्वेद जरी असलं ह्याच्यावर रिसर्च करून जे वैद्यकशास्त्र आहे आधुनिक त्यांनी बरेचसे रिसर्च केलेले आहे त्याच्यावर. तर त्याच्यामुळं जे आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदापासूनच सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. तर त्याचे काही म्हणजे दुष्परिणाम पण आहेत आयुर्वेदाचे. दुसरी गोष्ट म्हणजे ते योग्य प्रमाणात वापरले तर त्याचा फायदा होत असते आणि योग्य ठिकाणी वापरले तर फायदा होत असते. विनाकारण दररोज तुम्ही आवळा ज्यूस पिताय म्हणजे त्याचा काही फायदा होईलच असं नाही. त्याचं एक प्रमाण आहे म्हणजे पिण्याचं पण. तर ते योग्य ज्याचे तज्ज्ञ आहेत त्यांचं माहिती घेऊनच आपण ते केलेलं बरं राहील. जसे की ताणतणाव, झोप आणि चुकीची जीवनशैली याचा किती परिणाम होतो म्हणजे डायबिटीजवर? खूप परिणाम होत असते सर डायबिटीजवर. कारण हे सगळे इन्सुलिन हे तुमचं म्हणजे एक सगळे एन्झाईम्स आहेत, सिक्रिशन्स आहेत ते. जर समजा तुमची झोप व्यवस्थित नसेल, तुमचं माइंडसेट चांगला नसेल तर ते एकूण एकावर स्ट्रेसमुळं तो डिस्टर्ब होणारच आहे ते. म्हणजे तुमचं शुगर लेवल स्पाईक होईल, BP वाढेल, हे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. एकूण एकावर आधारित असतात ते. त्याच्यामुळे तो म्हणजे डिस्टर्ब होणारच आहे सगळ्या गोष्टी. आताच्या काळात लोकांचं एक म्हणणं पण आहे म्हणजे शुगर झाला की BP होतो किंवा BP झाला की शुगर येतो असं नाही. त्यांचं काही कनेक्शन आहे? नाही सर, असं शुगर झाला की BP होईल असं नाही आहे. BPचे कारणं वेगळे असतात आणि शुगरचे कारणं वेगळे असतात. शुगर हे सिक्रिशनवर डिपेंड आहे आणि BP हा वेगळा आहे डिपेंड आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉल वगैरे हा भाग वेगळा आहे तो. म्हणजे आजच्या ज्या तरुण पिढीला आहे जे की खूप लहान लहान मुलांना पण शुगर होतं आहे तर त्याचं तुमचं मत काय त्यावर? सर त्याचं मला असं वाटतं की आजकाल चॉकलेट, गोड पदार्थ खाण्याचं प्रमाण खूप वाढले. ते गोड पदार्थ खाल्यामुळं काय होतं की इंटेस्टायनल डिस्टर्बन्स निर्माण होतो. त्याच्यामुळं मे बी टाईप 1 शुगर होत असतात त्यांच्यामध्ये. सर ही जी डायबिटीज आहे जी अनुवंशिकता पण असते का म्हणजे वडिलांची किंवा आईची? हो सर, हो. अनुवंशिकतेमुळे खूप परिणाम होत असते. जसं की आता आपण कलर पण बघता की म्हणजे आईवडिलांचा जसा कलर असतो तसं मुलगाचा कलर होऊ शकते किंवा दिसायला तसं असू शकते. तसंच हे जे जेनेटिक आहे त्याच्यामुळं त्याचा परिणाम होण्याचे चान्सेस असतात खूप. सर आता तुम्ही आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करता तर आयुर्वेदामध्ये त्याला नियंत्रित कसं केलं जातं? सर आपण म्हणजे नियंत्रित करण्यासाठी डायबिटीज रिव्हर्सल हा नाही. नियंत्रित तर म्हणजे आपण ॲलोपॅथिक औषधं पण ठेवू शकतो. आता जसं की आता म्हणजे बरेचसे पदार्थ आहेत म्हणजे मधुर जे आयुर्वेदामध्ये काय सांगितलं की षड्रस सांगलेले आहेत. मधुर, आम्ल, लवण आणि कटू, तिक्त, कषाय म्हणून. मग आता आपण मधुर रस खाल्यावर शुगर लेवल वाढत असते, मग त्याच्या विरोधी आपण दुसरे कोणचे घ्यायला पाहिजे तर ते म्हणजे तशा रसाचे पदार्थ खायला पाहिजे. मग आपण कोणचे खाताय? कडू म्हणजे कारले, असे बरेचसे पदार्थ आहेत. हे पूर्णपणे म्हणजे असं कमी होत नसते का म्हणजे शुगर?
होऊ शकते ना सर. कारण मग काय माहिती आहे का, आता समजा एखाद्याला शुगर झालेली आहे म्हणजे काय, आता टाईप 1 तर आपण सांगलं की ते रिव्हर्स होऊ शकत नाही, मान्य आहे, कारण ते पॅन्क्रियास जे आहे ते इन्सुलिन सिक्रेशन करत नसते. पण टाईप 2मध्ये काय आहे की समजा एखाद्याला जनरली काय होते की 35-40 नंतर डायबिटीज होत असतो. मग याचा अर्थ काय की 35-40 पर्यंत त्याच्या शरीरातली सिस्टीम जी आहे ती व्यवस्थित असते. पण 40व्या वर्षामध्ये जेव्हा त्याला डायबिटीज आपल्याला म्हणजे डिटेक्ट झालेला आहे, याचा अर्थ त्याच्या सिस्टीममध्ये बिघाड झालेला आहे. मग तो बिघाड आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये तो दुरुस्त करण्याची सिस्टीम नाही आहे, ते फक्त त्याला कंट्रोल करण्यासाठी औषधं दिले जातात. पण आयुर्वेदामध्ये एक सिस्टीम अशी आहे की जो बिघाड झाला आहे तो दुरुस्त करू शकतो आपण. म्हणजे त्याच्या पण स्टेजेस असतात, जसं की सर कसं आहे, जो लवकर म्हणजे समजा एखाद्याला डायबिटीज झाला आहे, जो लवकर आला तर त्याचं लवकर रिव्हर्स होण्याचे चान्सेस असतात. आणि कोणचं पण जे जुना आजार झाला म्हणजे तो कंट्रोलमध्ये येणारच नाही. त्यामुळे लवकरात लवकर जर समजा रिव्हर्सचे प्रयत्न केले तर 100% चान्सेस असतात. हे जे आयुर्वेदिक औषधं असतात ते कशी काम करतात सर आपल्या शरीरामध्ये? सर सेम आपलं ॲलोपॅथिक औषधासारखंच काम असते. कोणचं पण औषध जे आहे ते शरीरामध्ये गेल्यावर म्हणजे तुमचं म्हणजे एक कोणची पण आता जसं रिॲक्शन म्हणता येईल, समजा आपल्याला रिॲक्शन म्हणजे कोणची पण क्रिया घडून येत असते ती. पण फक्त आयुर्वेदिक औषधाचा असं की तो नैसर्गिकदृष्ट्या तो म्हणजे दुरुस्त करतो तो. काही कडुलिंब, कारले, मेथी किंवा जांभूळ हे खरंच म्हणजे उपयोगी असतात का खाण्यासाठी? थोड्याफार प्रमाणे म्हणजे शुगर नियंत्रणात राहते सर त्याच्यामुळे, पण रिव्हर्स नाही होणार त्याच्यात, म्हणजे नियंत्रणात राहू शकते. साधारण कमी लेवलची जर हे असेल समजा बॉर्डर लाईन वगैरे असेल तर तो चालते, ते काही अडचण नाही त्याची. पंचक्रम मधुमेहासाठी किती प्रभावी आहे? पंचकर्म सर आपण आयुर्वेदामध्ये सांगलं आहे की बाबा प्रत्येकानं प्रत्येक ऋतूप्रमाणे वेगवेगळे पंचकर्म करायला पाहिजे. तर तो सहाय्यभूत होऊ शकते मधुमेहामध्ये. त्याच्यामध्ये वमन एक सांगलेलं आहे, थोडं चांगलं त्याचा इफेक्ट होऊ शकते. कारण वमन जे आहे म्हणजे उलटी करण्यामुळं जे पॅन्क्रियाज आहे थोडंसं म्हणजे त्याचं कार्य वाढू शकते. त्याच्यामुळं वमन करू शकतो आपण त्याच्यामध्ये. तर जसं की सर आयुर्वेदिक उपचार चालू आहे आणि तिकडं मेडिसिन म्हणजे केमिकल मेडिसिन पण चालू आहे आपलं. बरं, तर म्हणजे ते बंद करावं लागते का आपल्याला? हे ते चालू असता वेळेस आपण आयुर्वेदिक चालू करता आणि म्हणजे रिव्हर्ससाठी. आणि जसं आपण HbA1c लेवल 5.5च्या खाली त्यावेळेस मात्र आपण ॲलोपॅथिक औषधं बंद करत जाता आणि नंतर आपण आयुर्वेदिक पण औषधं बंद करतो. असं कसं आहे, अनेक लोक मानतात की साखर खाली नाही तर ॲटोमॅटिक कंट्रोलमध्ये येईल म्हणतात आणि डॉक्टरांना दाखवण्यासाठी जात नाही. तर हे खरंच म्हणजे असं होतंय का, किंवा डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवलं पाहिजे? नाही सर, ह्याच्यामध्ये कसं आहे, समजा ते बॉर्डर लाईन जर असेल तर ते कमी होऊ शकते, म्हणजे नियंत्रणात राहू शकते. पण सर समजा लेवल जर जास्त असेल तर ते साखर बंद करून वगैरे काही कमी होणार नाही. हा थोडंसं लेवल खाली येईल पण तो पूर्ण नियंत्रणात नाही येणार. त्यामुळे डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. कोणची पण ट्रीटमेंट घ्या पण पहिले सुरुवातीला त्याला कंट्रोल करणं आवश्यक आहे. सर आता लोक उपवास करतात मधुमेह कमी होईल म्हणून, ते पण योग्य आहे का? उपवास करणं काही योग्य नाही आहे सर. म्हणजे वेळेवर सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये इन्सुलिन सिक्रेशन जे आहे, आता तुमचं जो दररोजचा वेळ आहे त्यावेळेस तुम्हाला भूक लागली म्हणजे इन्सुलिन सिक्रेशन होणारच. तर ते इन्सुलिन सिक्रेशन झालं म्हणजे तुम्हाला जेवण आवश्यक आहे. तुम्ही उपवास केला तर त्याचा आणखी परत साईड इफेक्ट व्हायला लागतील. त्याच्यामुळे वेळेवर जेवण फार महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये आहाराला किती महत्त्व आहे? सर आयुर्वेदामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे आयुर्वेदाचे 3 स्तंभ सांगलेले. त्याच्यामुळे आहार हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे आहारामुळेच तुमचे सगळे जे आजार आहेत, तुम्ही जसं आजकाल काय झालेलं आहे सर की म्हणजे लोकांचं खाण्यामध्ये आजकाल फास्ट फूड सगळे म्हणजे वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. तर त्याच्यामुळे काय होते की म्हणजे सगळं डिस्टर्बन्स आल्यामुळे पचनाचे आजार निर्माण झाले आणि त्यालाच लाईफस्टाईल डिसीज म्हणून, जसं शुगर आहे, BP आहे, जसं कोलेस्ट्रॉल वाढणे, शुगर लेवल वाढणे, तर त्याच्यामुळे मग BP पण वाढणे, असे प्रकार होऊ शकतात. मधुमेहासाठी कोणते पदार्थ पूर्ण म्हणजे खायला टाळले पाहिजे म्हणजे आपण? सर टाळावेत असे म्हणून म्हणता येणार नाही, पण नियंत्रित जेवण असलं पाहिजे जेणेकरून म्हणजे आपली शुगर वाढणार नाही. गोड पदार्थ थोडेसे अवॉइड केलेले बरे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये कोणत्या सवयी बदलल्याने मोठा फरक पडू शकतो? सर त्याच्यामध्ये म्हणजे आज उठल्यापासून उद्या सकाळी उठेपर्यंत हे सगळे व्यवस्थित म्हणजे तुमची एक लाईफस्टाईल असली पाहिजे. म्हणजे सकाळी उठल्यावर दररोज व्यायाम करणे, वेळेवर जेवण घेणे, जेवणाचे पदार्थ पण तुमचे व्यवस्थित असले पाहिजे. षड्रसात्मक जसं मी सांगलं की मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त कशा आहे. पहिले कसं होतं की पूर्ण व्यवस्थित जेवण राहायचं, त्याच्यामुळे लोकांना आजार व्हायचे नाही.
आता काय झालं की म्हणजे जेवणामध्ये मिठाईचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यानंतर गोड आईस्क्रीम आहे, म्हणजे भरपूर म्हणजे डेली लोक गोड खातात. पहिले काय होतं की सणाला वगैरेच म्हणजे पुरणपोळी वगैरे राहायची, पण आता काय झालं की सर्रास गोड खाल्ल्या जाते. त्याच्यानंतर म्हणजे पिझ्झा बर्गर हे फास्ट फूड पण आलेले आहेत आता. त्याच्यानंतर तुमचं वडापाव आहे, हे सगळे म्हणजे पचनाला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी आहे. जसं की सर आपण आता बघतोय की एखाद्याला मधुमेह झाला की ते सारखं म्हणत राहतं मला डायबिटीज आहे, म्हणजे सारखं रडत बसतं. त्यावर काय मत आहे सर तुमचं? नाही सर, रडून काही तो कमी होणार नाही आहे, तर त्याला कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर जसं की आपण सोशल मीडियावर बघतो की खूप औषधं येतात, हे आमचं औषध खा यांना पूर्णपणे कमी होईल, किंवा खूप सारे असे फेक प्रोडक्ट्स पण येतात, त्यावर तुमचं काय मत आहे? कसं आहे सर, आता आपण त्याच्याबद्दल काही म्हणू शकत नाही, कारण ज्या औषधाबद्दल आपल्याला माहीत नाही आपण तसं काय बनवू त्याच्याबद्दल. असं फक्त आयुर्वेदिक म्हणजे असे कोणत्या प्रकारचे आपण काढे फिडे काही म्हणजे बनवून पिले त्यामुळं कंट्रोलमध्ये येऊ शकतो का म्हणजे मधुमेह? नाही सर, काढे म्हणजे असं तुम्ही तज्ज्ञ व्यक्तीकडून औषधं घेतले तर कमी होईल सर, पण असं कोणते पण काढे जर असं झालं असतं तर आतापर्यंत कोणाचं म्हणजे झालेलं आहे कोणी माझ्या तर म्हणजे ओळखीचे नाहीत, किंवा मला कोणी सांगलं पण नाही की काढ्याला नियंत्रित झालंय किंवा रिवर्स झालंय. सर, लोक जेव्हा उपचार घेतात तेव्हा अशा कोणत्या चुका करतात की मोठ्या ज्या की करू नयेत त्यांनी? औषधं वेळेवर घेत नाहीत, दुसरी गोष्ट म्हणजे पथ्य पाळत नाहीत, व्यायाम पण सांगलेला आहे तो पण वेळेवर म्हणजे करत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे काय आहे की ते उपचारामध्ये रिझल्ट येत नाही. जसं की सर आता ग्रामीण भागामध्ये खूप काही गैरसमज असतात, ते गैरसमज म्हणजे लोकांमध्ये कोणते कोणते गैरसमज आहेत ते? गैरसमज म्हणजे साखर खाली की शुगर होते असं एक गैरसमज मी ऐकलेला आहे, बाकी तेवढं काही माहीत नाही त्याच्यामध्ये. सर म्हणजे मधुमेह नियंत्रणात किंवा रिवर्स झाला की डबल वाढत नाही की असं काय आहे का म्हणजे त्याचं? नाही सर, तुम्ही हे बघा, जो बिघाड आहे तो दुरुस्त झाल्यावर तो काही परत होणार नाही, फक्त थोडंसं पथ्य पाळावं लागते, कारण आपल्याला थोडंसं जो बिघाड आहे तेवढं कंट्रोलमध्ये करायचं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे वारंवार गोड न खाणे एवढंच एक अवॉइड करायचं, आणि बाकीची आपली लाईफस्टाईल सुधारायची, त्याच्यामुळं बिलकुल तो चांगला होते, काही अडचण येणार नाही त्याच्यामुळे. जसं की सर आता लोकांची पूर्ण जीवनशैली बदलत चाललेली आहे. बरोबर. ही जीवनशैली बदलत झाली म्हणजे की लोक काय करतात, मग आम्हाला डायबिटीज झाली तर काही म्हणजे पूर्वीचे लोक जे काही कृत्य करत होते ते करण्याचा प्रयत्न करतात, ती म्हणजे योग्य आहे का? म्हणजे जसं की सकाळी उठतात लवकर, व्यायाम करतात, किंवा ते आता आवळ्याचा ज्यूस काहीतरी भेटतंय ते पितात, असं काही करतात? नाही, त्याच्यानं काही फरक नाही पडणार सर. म्हणजे व्यायाम करणं चांगली गोष्ट आहे, आवळा पण घेणं काही असं चुकीचं नाही आहे, पण त्याच्यावर म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. म्हणजे जर आपण एखादा ताप आलेला आहे आणि आपण समजा नुसतं पाणी पिल्यानं ताप कमी होते म्हणजे असं नाही होणार, त्याचं योग्य त्याला औषधीच घ्यावं लागतं, त्याप्रमाणेच त्याचं कमी होईल. जसं की आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं योग से ही सब होगा, तर योगा केल्याने काय होतं का म्हणजे त्यावर परिणाम? नाही, योगामुळे खूप चांगलं होतं सर. म्हणजे काय माहिती आहे का, माइंडसेट तुमचं चांगलं असेल, जसं की आपण स्ट्रेस म्हणताय, म्हणजे स्ट्रेस सहन करण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल तर तुमची डायबिटीज पण म्हणजे फ्लक्च्युएट नाही होणार. तर त्याच्यामुळे योग केल्यामुळे काय होतं की तुमचा स्ट्रेस जो आहे तो रिलीज होतो, त्याच्यामुळं म्हणजे योगाचा अप्रत्यक्षरित्या संबंध आहे. म्हणजे तो योग करणं चांगली गोष्ट आहे. परत प्राणायाम पण करायला पाहिजे, प्राणायाम पण मन प्रसन्न असते. वॉकिंग करा, वॉकिंगनं पण मन प्रसन्न असते, त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस रिलीज होईल. स्ट्रेस रिलीज झाला म्हणजे ऑटोमॅटिक तुमचं BP आहे, शुगर आहे, असे आजार होणार नाही, किंवा आहे ते कंट्रोलमध्ये राहतील. तर त्याच्यामुळे हा जीवनशैलीमध्ये तुम्ही योग करणं, प्राणायाम करणं खूप चांगली गोष्ट आहे. रात्री उशिरापर्यंत जागल्याने काही म्हणजे परिणाम होतो का मधुमेह? बिलकुल होते ना सर, बिलकुल होते ना, कारण जागरण ही चांगली गोष्ट नाही आहे. कारण तुम्हाला शरीराला 7 ते 8 तास झोप असणं आवश्यक आहे. तुम्ही रात्री 12ला झोपताय म्हणजे आणि सकाळी 8-9ला 10ला उठताय, म्हणजे चुकीच्या पद्धती आहे. म्हणजे तुम्ही लवकर झोपलं पाहिजे. आता खेड्यांचे माणसं आपल्यापेक्षा तंदुरुस्त असतात सिटीपेक्षा, अर्बन्सपेक्षा. त्याचं कारण काय आहे की ते लवकर झोपतात आणि लवकर उठतात, आणि आयुर्वेदामध्ये पण चांगले लवकर झोपा आणि लवकर उठा. जसं की सर आता ज्या लोकांना म्हणजे मधुमेह किंवा डायबिटीज आहे त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? सर, त्याच्यामध्ये कसं आहे, कोणते पण जे उपचार आहेत ते तुम्ही वेळेवर घेणं आवश्यक आहे. म्हणजे मी काहीतरी प्रयोग करतो, म्हणजे हे बंद करून बघतो, ते बंद करून बघतो, कोणतरी सांगते की म्हणजे अशानं असं होऊ शकते, त्याच्यानं तसं होऊ शकते, असं कोणाचं पण ऐकून काही त्याचं हे करू नये. आणि वेळेवर औषधं घेणे, वेळेवर उपचार करणे, वेळेवर तपासण्या करणे, व्यायाम करणे, जेवणाचे जे आहेत पथ्य पाळणे, आणि लाईफस्टाईल सुधारणा करणे, या गोष्टी मी सांगतो. ज्या तरुणांना म्हणजे की आता डायबिटीज नाही आहे त्यांनी होऊ नये म्हणून असं काय केलं पाहिजे? सर, सर्वात महत्त्वाचं लाईफस्टाईल आहे सर. हा लाईफस्टाईल म्हणजे आज जो डायबिटीज आहे तो लाईफस्टाईल डिसीज आहे, तर त्याच्यामुळे लाईफस्टाईल चेंज करणं खूप आवश्यक आहे.
फास्ट फूड आहे, कोल्ड्रिंक्स आहेत, हे पदार्थ तरुणांनी घेऊ नये. व्यायाम करावे, व्यसनांपासून दूर राहावं आणि वेळेवर झोपावे. हे एवढ्या सोप्या गोष्टी आहेत की जे काही असं विशेष बदल करण्याची गरज नाही. आयुर्वेदिक आणि आधुनिक वैद्यक एकत्र येऊन काम करू शकतात का? खूप चांगलं काम करू शकतं सर. कारण काय माहिती आहे का, आता आपण डायबिटीज जे आहे तर ते तपासणार कसा, तर तो आधुनिकच आपल्याला शास्त्र आहे की त्याच्यामधले आपण फास्टिंग, पोस्ट मील आहे, तुमची HbA1c आहे, सी पेप्टाईड आहे, त्याच्यानंतर तुमचं इन्सुलिन आहे. आपण आधुनिक शास्त्रामधून तपासूनच आपण डायबिटीसचा उपचार करतो. फक्त आयुर्वेदिक औषधं वापरतो त्याच्यामध्ये. म्हणजे दोन्ही मिळून खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते त्याच्यात. सर पुढील 5 वर्षात म्हणजे भारतामध्ये मधुमेहाची प्रोसेस कुठपर्यंत जाईल किंवा पेशंट कमी होतील का? सर आता जर समजा लोकांनी अवेअरनेस जर नाही झाला तर हे प्रमाण मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळ सांगलं की म्हणजे कसं वाढत आहे. जे की 2011मध्ये 61 मिलियन्स होते, जे की 2021मध्ये 74 मिलियन आणि 2026मध्ये 100 मिलियन झाले सर. म्हणजे जे वाढण्याचं प्रमाण आहे, जे पहिले 11 ते 21 10 वर्षामध्ये 25% होतं, ते 21 ते 26 5 वर्षामध्ये 33% झाले सर. म्हणजे पहिले जे 10 वर्षामध्ये 25% वाढला होता, तो आता फक्त 5 वर्षामध्ये 33% वाढलेला आहे. म्हणजे इथून पुढच्या 5 वर्षामध्ये आणखी प्रमाण वाढू शकेल. कारण खाण्याचे पदार्थ जे लोकांचे आहेत ते लाईफस्टाईलच विचित्र प्रकारची झालेली आहे. त्याच्यामुळे ते वाढण्याचं प्रमाण जास्त असू शकते जर प्रत्येक लोकांनी पाळले, नियम नाही पाळले तर. शेवटी सर आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मला इथं बोलवल्याबद्दल फार तुमचे आभार. आणि मी म्हणजे प्रेक्षकांना एक सांगाल की सर्वात महत्त्व म्हणजे तुमची लाईफस्टाईल सुधारा, जेवणाच्या पद्धती सांभाळा आणि व्यायाम केलं पाहिजे. आता सध्या काय झालं, माणूस म्हणजे फक्त म्हणजे चालण्याचं म्हणजे कोणाचीच तयारी नाही आहे सर. त्याच्यामुळं आणि योगा तुम्ही म्हणल्यासारखं योगा प्राणायाम करायला पाहिजे. त्याच्यामुळे मानसिक स्थिती पण चांगली असते. माणूस मनाने चांगला असेल तर तो सगळ्या गोष्टी प्रसन्नतेनं करू शकतो. त्याच्यामुळं आणि डायबिटीजचं पण म्हणजे कोणत्याच आजारावर दुर्लक्ष करू नये, वेळेवर उपचार घ्यावेत, एवढं सांगेल सर. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे की डायबिटीज ही कंट्रोलमध्ये केल्या जाते पण पूर्ण कमी होत नसते. तर आपण आपल्या जीवनशैलीवर थोडंसं नियंत्रण ठेवलं पाहिजे. तर सरांनी आपल्या ज्या मनामध्ये जे छोटे छोटे प्रश्न असतात त्याचे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे आपल्याला. आणि जर कोणाला जर काही जे रिझन्स त्याचे वाटत असतील आपल्यामध्ये असेल म्हणून, तर सरांच्या तुम्ही क्लिनिकला जाऊन भेट देऊ शकता. सरांचा ॲड्रेस आणि फोन नंबर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये दिलेला आहे खाली.